आणि सध्या राज्याचे चित्र काहीसं असं बनलंय की एकीकडे उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतायत, तापमान वाढीचे नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत, तर दुसरीकडे राज्याचा एक भाग सध्या पावसाचा सामना करतोय आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण झालेला आहे। जळगावचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावल तालुक्याला मान्सून पूर्व वादळी पावसाचा तडाखा बसलाय। या वादळी पावसामुळे 700 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच्या केळी बागांचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी केळीची झाडं अक्षरशः उन्मळून पडली। आधीच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत डिझेलची दरवाढ यामुळे केळीच्या निर्यातीवरती परिणाम झालाय आणि आता आलेल्या संकटामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडल्याचं बोललं जात आहे। तर जळगाव पाठोपाठ लातूर शहरासह निलंगा तालुक्यालाही पावसानं झोडपलं। निलंगा तालुक्यातील जेवरी आणि आजूबाजूच्या परिसरात वादळी पावसानं मोठं नुकसान केलं। अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून नुकसान झालंय, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। विजेचे खांबही कोसळले, अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आणि जनावरांचा चाराही नष्ट झालेला आहे। आंबा पिकालाही मोठा फटका बसला असून आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।